शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मुक्काम आहे। मात्र महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना भेटू दिले नाही असा आरोप महिला आघाडीने केला आहे। मला पण कळालेलं आहे, आमचं मन दुखतंय की आज इतक्या वर्षापासून आपण पक्षांचं काम करतोय, महिला आघाडी आहे आणि साहेब आल्यावर आम्हाला कळत नाही आणि साहेब येऊनही गेले तरी आम्हाला उद्धव साहेबांचं काहीच कळत नाहीये। तर आमची एकच इच्छा आहे की आम्हाला कळायला पाहिजे, साहेबांनी आम्हाला पण 2 मिनिटं भेट देऊन विचारायचं, महिला आघाडी तुमचं काय चाललंय, कशा आहे तुम्ही, एवढंही बोललं तर आम्हाला खूप मनाला समाधान वाटेल। आम्ही त्यांच्या सोबतच आहे, बाकी आमची नाराजगी नाहीये, पण दुःख वाटतं की आज वाटते जर भेट नाही झाली तर थोडंसं वाईट वाटतं ना। नाही, आता आम्ही वरती 2 तासापासून आम्ही तिथं जे सिक्युरिटी गार्ड वगैरे आहे संजय राऊत साहेबांनाही भेटलो। ते म्हणे साहेब बॉडीगार्ड, त्यांचे बॉडीगार्ड आहे, त्यांना सांगितलं की आमचं फक्त निरोप द्या साहेबांना की आम्ही महिला आघाडी पदाधिकारी आलेले आहे, आम्हाला भेटायचं आहे। तर ते म्हणे की 11:30 12:30 शिवाय ते येणार नाही आणि तोपर्यंत कुणालाच भेटणार नाहीये। म्हटलं निरोप द्या, आम्ही बघू, भेट झाली तर ठीक आहे, नाही भेट झाली तर आम्ही आमच्या घरी चालले जाऊ। ठीक आहे, त्याला पर्याय नाही ना, त्याला पर्याय नाही। पण थोडंसं हे विषय, आज ह्या महिला आघाडी आहे, या पदाधिकारी आहे ना, मग आम्ही कोणाला भेटायचं? इतर दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायचं ना, उद्धव साहेबांना नाही भेटायचं तर मग कोणाला भेटायचं? आमची इच्छा कधीतरी होती, मी महापौर असताना सुद्धा म्हणजे पर्सनल असं कधी आम्ही भेटलो की नाही। ही जिल्हा संघटक प्रतिभा जगताप आहे, मानवताई आहे, देवताई आहे, या सगळ्या महिला आघाडी आहे, उपजिल्हा मीरा देशपांडे, बाहेकी सगळे हे सगळे मेन पदाधिकारी आहे। आम्ही कधीही गर्दी करत नाही, जिल्हा संघटक होते।